हिंदू धर्मरक्षक माननीय शिवराजदादा गायकवाड यांच्या एम्प्लॉयमेंट चौक येथे जनसंपर्क कार्यालयाचे नामकरण भगवी चाळ करण्यात आले। दिनांक 24 जून 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले। भगवी चाळीत गोरगरीब व समाजाचे व इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यालयाची सुरुवात करण्यात आली। आज कार्यालयाचे नामकरण जनतेच्या मनातून आल्याने केल्याचे बोलले जात आहे। चाळीचे स्वरूप हे भगवी चाळ म्हणजे केवळ वेश नव्हे, ती एक वृत्ती आहे। धर्मासाठी, राष्ट्रासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शूर पुरुषांचे शिवराजदादा गायकवाड हे असेच एक प्रेरणास्थान। त्यांनी आपल्या जीवनात भगव्या विचारांचा अवलंब करत हिंदू धर्म रक्षणासाठी अनेक संघर्ष केले। त्यांचा निर्धार, त्यांचे धैर्य आणि त्यांची निष्ठा ही युवकांसाठी एक आदर्श आहे। ते जिथे जात तिथे भगव्या विचारांची स्फूर्ती पसरत असे। हिंदूंच्या सन्मानासाठी ते नेहमी सज्ज असत। अन्यायाविरुद्ध उभं राहणं, धर्माच्या मर्यादा पाळणं आणि समाजात एकतेचं वातावरण निर्माण करणं हे त्यांचं ध्येय होतं। आजही त्यांच्या चालीनं, त्या भगव्या तेजानं अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे। जिथे धर्मध्वज भगवा फडकतो तिथे शिवराजदादा गायकवाडांसारखे योद्धे उभे असतात, असे मत अभिषेक सोनवणे यांनी या प्रसंगी मांडले। या प्रसंगी हिंदू धर्मरक्षक शिवराजदादा गायकवाड, देवाकाका सोनवणे, हरी जाधव, श्रीकांत गिड्डे, अभिषेक सोनवणे, विनीत गायकवाड, आकाश गायकवाड, दीपक गायकवाड व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। हिंदू धर्मरक्षक माननीय शिवराजदादा गायकवाड यांच्या कार्यालयाचं नाव आम्ही भगवी चाळ म्हणून दिलेले आहे आणि त्यांची कारकिर्दी, त्यांचे कामं या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांनी कुठल्याही मदतीला, कुणाच्या अडीअडचणीला धावून येतात। दवाखाना असो किंवा कुणाचं शाळेचं ॲडमिशन असो किंवा एखाद्या गरिबाला शैक्षणिक साहित्य नाही, वह्या नाही, पुस्तकं नाही, ते पुरवण्याचं काम त्यांनी करतात हिंदू धर्मरक्षक ह्या नावाने। आणि आज येथे आम्ही भगवी चाळ म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे। जय श्रीराम। मी श्रीकांत गिड्डे। आज शिवराजदादाच्या ऑफिसचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे भगवी चाळ या नावाने। आज भगवी चाळ हे का दिलंय, कारण दादांचं जे काय प्रयत्न आहे, जे काय अहोरात्र कष्ट आहे दादांचं, हे गोरगरिबांसाठी आणि प्रत्येकांसाठी हे करतात दादा। आज बघतो तर आम्ही भगवी चाळ हे नाव देण्याचं कारण हेच आहे। त्यासाठी आम्ही दादांचं शुभेच्छा करतो आणि दादांना हे मोठं आयुष्य पुढे आणि पुढच्या त्यांच्या वाटचालीला बरपाटी यावं हे एवढं बोलतो। जय श्रीराम।